हॅलो एव्हरीवन, रंग आपुलकीच्यामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. किती ओरडते स्वतःलाच बघून भैया. मम्मीने आज वेणी घातली भैया. संध्याकाळचा व्लॉग आहे गाईज. कालचा दुपारपर्यंतचाच होता, रात्रीचा नव्हता टाकला. तोच आता कंटिन्यू करते आपण. रात्री आपण बनवणार आहे चिकन लॉलीपॉप. दुपारी मी मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलेत, तर आता लॉलीपॉप बनवणार आहे रात्री. भैयाला बघा गाईज, भैयाला बघा. सगळ्यांना 1 2 बोलून दाखव भैया. 1 बोल. 1 नंतर पुढे पण बोल ना. 1 झाल्यानंतर काय असतं? 1 नंतर 2 असतं ना, विसरलास का काय? 1 2 बोल ना. गुड नाईट करतो. बोल 1 बोल ना शोना ग. 1 बोल. मारून बघ मम्मा, मारून बघ तुला मग. 1 2. पावसामध्ये चहा प्यावासा वाटतो म्हणून आपला ब्लॅक टी बनवला आहे. बघू काय आहे, दाखव. हे काढायचंय, काढ ना तू. आता भैया टीव्हीवर पण आपले व्लॉगच बघत आहे. टीव्हीवर व्लॉगच चालू आहे. अगोदर नाहीतर किड्स व्हिडिओ असं काय तर डान्स वगैरे बघायचा. टीव्ही बघायला हवी. टीव्हीचं पण बघ किती कलर्स आहेत भैयाकडे. ती घे भैया, तिथली बुक घे. नोटबुक घे तिथली. तर त्यासाठी मसाला बनवते गाईज. चिकन भैया खूप लवकर पेन पेन्सिल पकडायला शिकला हातामध्ये. बघा गाईज, काय ना काय बनवत असतो भैया. त्याचं नेहमी चालू असतं असं असं करून सर्व राडा करून ठेवते घरभर. मग परत रात्रीचा मी तो आवरते. भैया काय करते? सर्दी एक झाली आहे. मम्मी इकडे लगेच मम्मीकडे यायचंय. मम्मी जरा दूर गेली ना लगेच यायचंय, मम्मी जवळ यायचंय. काय झालं भैया? हाय. हाय गाईज, मी मॅरिनेट करून ठेवलेले लॉलीपॉप अगोदरच काढून ठेवलेत फ्रीजमधनं रूम टेम्परेचरला यायला. आता यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा. लिंबू ते पिळला नव्हता मी मॅरिनेशन करताना. फक्त आलं लसूण पेस्ट, लाल तिखट आणि मीठ टाकलं होतं. आता लिंबू पिळते. लिंबू, कॉर्नफ्लॉवर, मैदा, सोया सॉस आणि रेड चिली आणि 1 अंडा टाकणार आहे. गाईज, मला ना काय पण घेतलं, हात लावलं ना, हात धुण्याची सवय आहे. सारखं सारखं हात धुवू नये, कारण हातावरती गुड बॅक्टेरिया असतात. तर मी सारखंच धुते. कॉर्नफ्लॉवर पण टाकूया. आता थोडी सवय बदलण्याचा प्रयत्न करेन मी. खूप वर्षांनी बनवत आहे गाईज मी. 1 अंडं टाकायचं आता फोडून. त्यामुळे मी अगोदर पीठ थोडंसं कमीच घेतलेत, कारण जास्त झालं तर काढता नाही येणार. कमी पडलं तर वरनं आपल्याला टाकता येईल. मिक्स करते. कमीच पडलं आहे असं वाटत आहे. थोडीशी अजून कोटिंग हवी आहे लॉलीपॉपला. पीठ टाकायचं आता. मैदा आणि कॉर्नफ्लॉवर टाकते मी. अजून थोडीशी कोटिंग हवी आहे. जास्त पण नाही आवडत आणि कमी पण नको आहे, त्यामुळे पीठ टाकते मी. मिक्स करून घ्यायचं चांगलं. लोखंडी कढईमध्ये तेल ठेवलं आहे मी तापायला. तेल चांगलं तापलं आहे.
कारण मी थोडंसं पीठ सोडलं होतं, सोडल्यावरती लगेच वर आलं होतं, त्यामुळे तेल तापलं आहे. आता लॉलीपॉप सोडायचे यामध्ये. खालच्या साईडला झुकलेले हवे हे पीस. आता एक एक करून मी लॉलीपॉप सोडते कढईमध्ये. हे बघा, तेल चांगलं तापलं आहे. जास्त फास्ट पण नाही ठेवायचा गॅस आणि एकदम लो पण नाही ठेवायचा, मीडियम ठेवायला आहे. हे बघा, असं लॉलीपॉप सोडायचे. अगोदर मी असं थोडंसं पकडलं होतं आणि मग सोडलं होतं. हे बघा, एका बॅचमध्ये 5 सोडलेत मी. मध्ये थोडासा स्पेस हवा आहे, पलटी पण करायला येतं, सोपं जातं. आता यांना लगेच नाही पलटी करायचे, चांगलं फ्राय होऊ द्यायचं 2 मिनिट आणि मग पलटी करून अजून चांगलं भाजू द्यायचं. ग्रेव्हीमध्ये पण बनवणार आहे, त्यासाठी इथे मी कोबी, ऑनियन, आपलं शिमला मिरची आणि गाजर कट करून ठेवलेत. हे बघा, आता चांगले भाजत आलेत खालनं. यांना पलटी करून घ्यायचं. हे बघा गाईज, किती मस्त फ्राय झालेत, असे व्हायला हवेत. ऑइल चांगलं नितळू द्यायचं आणि मग काढायचं. एवढा तर कॉन्फिडन्स आहे माझ्यामध्ये की मी बिना झाऱ्या घेता काढते. हे बघा, किती मस्त भाजलेत. हॉटेलमध्ये मसाला भात बनत आहे, पहिला नाही खाल्ला तर म्हणून. अर्धे विथ ग्रेव्ही बनवायचं आहे, त्यासाठी जे आलं लसूण मी टाकते यामध्ये बारीक चिरलेलं आणि कट करून ठेवलेलं ते सगळं टाकते यामध्ये आणि भाजू द्यायचं. जास्त पण नाही भाजायचं, थोडंसं कच्चंच ठेवायचं, कारण असंच छान लागतं चायनीजमध्ये. शेजवान सॉस टाकते, कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी मिक्स करून टाकते ग्रेव्हीसाठी. जसं शिजत जाईल ना तसं असं ठीक होतं कॉर्नफ्लॉवरने. आता मी लॉलीपॉप सोडते यामध्ये. ग्रेव्हीमध्ये थोडं ठेवायचं, कारण ग्रेव्हीमध्ये सॉफ्टच चांगले लागतात लॉलीपॉप. आपले हे मी चांगले फ्राय केलेत, त्यामुळे थोडा वेळ ठेवायचं. व्हेजिटेबल्स जास्तच टाकलेत मी, कारण अशा ग्रेव्हीमधले छान लागतात, मला आवडतात, त्यामुळे मी टाकलं आहे जास्त. हे बघा, किती छान दिसत आहे, एकदम हॉटेलसारखे तयार आहेत आता आपले. हे बघा, विथ ग्रेव्ही चिकन लॉलीपॉप. बघा किती मस्त दिसत आहेत आणि चव तर बघूनच खूप भारी झाली असं वाटत आहे. खावा लॉलीपॉप, खावा भैया. भैयाने काय खाल्ले नाही आहेत गाईज. खूप भारी, अगदी एक्सपेन्सिव्ह हॉटेलसारखे झालेत गाईज, इतकी भारी चव झाली आहे. हे बघा, फ्रेश चिकन आहे. आजचा व्लॉग इथे संपूया. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय गाईज, टेक केअर.